संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीची आवडे मनासी कधी एकादशी आषाढी अशी वारकऱ्याची अवस्था झालेली असते। एकदा वारी चालू झाली की त्याला वार आठवत नाही, तारीख आठवत नाही, घरदार काही आठवत नाही, फक्त पंढरीचा टकळा त्याला लागलेला असतो। कारण या वारीमध्ये कुणाला निमंत्रण नसतं की या रे बाबांना वारीला आहे का। आज आपण जर लग्न किंवा काही कार्यक्रम झाले तरी 4 वेळाला पत्रिका पाठवणार, या बरं का, या बरं का। या वारीला कोणाला बोलावलं नाही जात, आपल्या अंतःकरणापासून हे वारी करतो वारकरी। बरोबर। मग त्याला पाऊस असो ऊन असो, आज कालपासून देहूपासून निघाल्यापासून सतत पावसात वारकरी, परंतु तो मागं हटलेला नाही कारण त्याच्या अंतःकरणात ओढ कशाची, पांडुरंगाची। ऊन असो, वारा असो, पाऊस असो, किती बासू द्या। आता चिखलात आम्ही बसलोय केली का आम्ही काही, कारण ही वारकऱ्याच्या ठिकाणी सहनशीलता आहे की काही आपल्याला कुठे जायचंय त्याला भेटायला जायचंय, आम्हाला दुसरं काही आवडत नाही। संपदा सोहळा नावडे मनाला त्याच्या भेटी लागे जीवा लागले स्यास। हा वारकरी वर्षभर ह्या वारीची अगदी प्राण कंठात वाट पाहतो असतो। अरे वा, कधी एकादशी येते, कधी पंढरीला जातो। अशी ही वारकऱ्याच्या जीवनामध्ये वारी ही एक अभिन्न अंग आहे।